ब्रेकिंग न्यूज. जायखेडा ताहराबाद वृक्षतोड प्रकरण अधिवेशनात गाजले. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील जायखेडा ते ताहराबाद मार्गावरील कथित वृक्षतोड प्रकरणाने आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही मोठी चर्चा निर्माण केली आहे. कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी हा मुद्दा विधानभवनाच्या पटलावर उपस्थित करून शासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा प्रशांत तुकाराम भामरे, राहणार सोमपूर, शिवसेना विधानसभा समन्वयक कल्याण पश्चिम यांनी केला. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी हा प्रश्न प्राधान्याने अधिवेशनात मांडला. सविस्तर वृत्तांत. जायखेडा ते ताहराबाद रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात 24x7 न्यूज रिपोर्टने वृत्तांकन करून विषय जनतेसमोर आणला. अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला शासनाच्या वतीने उत्तर देण्यात आले. मात्र या उत्तरावर मयूर कौतिक नेरकर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य प्रचार संघटक बागलाण तालुका तसेच रयत क्रांती संघटना बागलाण तालुका अध्यक्ष यांनी आक्षेप नोंदविला आहे. मयूर नेरकर यांच्या मते संबंधित रस्ता अस्तित्वात आल्यानंतर मार्गालगत किती झाडे होती, ती कोणत्या कालावधीत वाढली आणि सध्या तोडण्यात आलेल्या झाडांचा व्यास व आकारमान यांचे तांत्रिक परीक्षण केल्यास त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरील अहवालाऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून स्वतंत्र अहवाल तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष श्री भाऊसाहेब चिला आहिरे यांनी देखील या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून पर्यावरणीय दृष्टिकोनातून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. जायखेडा ताहराबाद वृक्षतोड प्रकरणात शासनाचे उत्तर समोर आले असले तरी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, झाडांचे वय किती होते आणि नियमांचे पालन झाले की नाही याकडे आता संपूर्ण बागलाण तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, जायखेडा सटाणा.